नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री सुरू केलेला आहे आणि आज आपण या चॅप्टर मध्ये घेणार आहोत नेक्स्ट पॉइंट लिमिटिंग रिएजंट. काय आहे पॉइंटचं नाव? तर लिमिटिंग रिएजंट किंवा त्याला काय म्हणायचं, लिमिटिंग रिएक्टंट. आता हे लिमिटिंग रिएक्टंट म्हणजे काय? सपोज दॅट मी तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल सांगतो. आपल्याला काय करायचंय का, एक कप चहा तयार करायचा आहे, बरोबर की नाही? मग त्यासाठी काय काय लागेल आपल्याला रिएक्टंट म्हणून थोडक्यात. तर आपल्याला काय लागेल, एक कप मिल्क लागेल, बरोबर की नाही? अजून काय लागेल, फॉर एक्झाम्पल 20 ग्रॅम शुगर लागेल, बरोबर की नाही? आणि मग आपल्याला काय मिळेल का, एक कप टी मिळेल, बरोबर की नाही, चहा. म्हणजे ही काय झाली रे आपली, तर ही झाली आपली स्टँडर्ड रेसिपी. कोणासाठी? एक कप चहासाठी. आता ही एवढी स्टँडर्ड रेसिपी आपल्याला माहित असेल तर आपण कितीही कप चहा तयार करू शकतो, बरोबर की नाही? पण आता आपल्याला सपोज असं दिलंय का, एक कप मिल्क दिलंय, एक कप दूध दिलंय थोडक्यात, बरोबर की नाही? आपल्याला 40 ग्रॅम साखर दिली, शुगर किती दिली, 40 ग्रॅम. आपण किती चहा तयार करू शकतो? मग या रेसिपीनुसार आपल्याला काय करायचं, तयार करायचं चहा. किती चहा तयार होऊ शकेल याच्यानुसार सुद्धा एकच कप काय होणार आहे, चहा तयार होणार आहे. असं का? तुम्ही म्हणाल की साखर सर 40 ग्रॅम आहे, मग 2 कप का नाही होणार? परंतु दूध काय, एकच कप आहे, बरोबर काय? म्हणजे आपला चहा किती तयार होणार आहे, एकच कप तयार होणार आहे. याचा अर्थ आपल्याला असं झाला का, इथं आपण हा एक कप चहा तयार करण्यासाठी एक कप मिल्क आपण पूर्णपणे वापरणार, म्हणजे मिल्क राहील का आपल्याकडे शिल्लक नाही, ते 0 राहणार. एक कप चहासाठी आपण 20 ग्रॅम शुगर वापरणार, 20 ग्रॅम शुगर काय होणार आहे, शिल्लक राहणार आहे, बरोबर की नाही? आणि आपला एक कप चहा तयार होणार आहे. आता इथं मला सांगा, हे जे मिल्क आहे काय झालं, आपलं पूर्णपणे संपले, कन्झ्युम झाले, बरोबर की नाही? मग यालाच आपण काय म्हणणार, हा रिएक्शन मध्ये पूर्णपणे संपून गेला, याला काय म्हणायचं, लिमिटिंग रिएजंट किंवा लिमिटिंग रिएक्टंट. शुगर संपली का? पूर्णपणे नाही, ती जास्त प्रमाणात आहे आपल्याकडे, ती शिल्लक राहिली, याला काय म्हणायचं, एक्सेस रिएक्टंट किंवा एक्सेस रिएजंट. बरोबर का? काय म्हणायचं याला, एक्सेस रिएजंट किंवा एक्सेस रिएक्टंट जास्त प्रमाणात येतो. म्हणजे काय, तर आपला किती प्रॉडक्ट तयार होईल हे कोण डिसाइड करतंय, तर हा जो लिमिटिंग रिएजंट आहे ना, हाच लिमिटिंग रिएजंट काय डिसाइड करतो आपल्याला किती प्रॉडक्ट मिळेल एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये, बरोबर की नाही? का, तर लिमिटिंग रिएजंट एकदा संपला का पुढे रिएक्शन काय होते, स्टॉप होते, ती पुढे रिएक्शन जाऊ शकत नाही, बरोबर काय? म्हणजे लिमिटिंग रिएजंट डिसाइड द अमाउंट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट इन केमिकल रिएक्शन, बरोबर काय? म्हणजे हा लिमिटिंग रिएजंट काय आहे का, जो रिएजंट रिएक्शन मध्ये कम्प्लिटली कन्झ्युम होतो, बरोबर की नाही? आणि तो रिएक्शनचा प्रॉडक्ट किती तयार होईल याच्या संदर्भातला आपल्याला एक लिमिट ठरवतो, त्याला काय म्हणायचं, लिमिटिंग रिएजंट. डेफिनेशन काय म्हणणार, तर द रिएजंट विच गेट कम्प्लिटली कन्झ्युम. बरोबर का? काय, तर द रिएक्टंट विच गेट कम्प्लिटली कन्झ्युम, तो काय होतो, पूर्णपणे कन्झ्युम होतो, म्हणजे सर्वच वापरला जातो. रिएक्टंट विच गेट कम्प्लिटली कन्झ्युम इन केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन मध्ये काय होतो, तो कम्प्लीट कन्झ्युम होतो. अँड लिमिट्स, बरोबर का, कसलं लिमिट ठरवतो, अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म, बरोबर का? अँड लिमिट्स दी अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट, एखाद्या केमिकल रिएक्शनचा किती प्रॉडक्ट तयार होईल, अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, लिमिटिंग रिएजंट किंवा लिमिटिंग रिएक्टंट, बरोबर का? मी शॉर्ट मध्ये लिहिलंय LR, बरोबर? म्हणजे हा लिमिटिंग रिएजंट काय असतो, काय करतो तो,
तर इट डिसाइड दी अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन केमिकल रिॲक्शन. पहिला मुद्दा क्लिअर. तो रिॲक्शन मध्ये काय होतो, कम्प्लीट कन्झ्युम होतो. आणि जो जास्त आहे, जो शिल्लक राहतो, त्याला आपण काय म्हणतो, एक्सेस रिएजंट. बरोबर का नाही. पहा आता आपल्याला एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये लिमिटिंग रिएजंट ओळखण्यासाठी कमीत कमी त्या रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंट असणं आवश्यक आहे, तर मिनिमम 2 रिॲक्टंट असणं आवश्यक आहे. पहा सपोज एखाद्या रिॲक्शन मध्ये एकच रिॲक्टंट आहे, बरोबर की नाही, ए, त्याच्यापासून प्रॉडक्ट मिळते. याच्यामध्ये हा लिमिटिंग रिएजंट असेल का आपल्याला, तर नाही. बरोबर का. लिमिटिंग रिएजंट ओळखण्यासाठी मिनिमम किती रिॲक्टंट असावे लागतात, 2. पहा सपोज ए प्लस बी इट गिव्स प्रॉडक्ट. आपण असं म्हटलं ए आणि बी हे 2 रिॲक्टंट आहेत. या 2 पैकी लिमिटिंग कोणता रिएजंट आहे हे आपण कसं आयडेंटिफाय करणार. हाऊ इज दी लिमिटिंग रिएजंट इज आयडेंटिफाय इन केमिकल रिॲक्शन. एखाद्या केमिकल रिॲक्शनचा लिमिटिंग रिएजंट कसा ओळखायचा, तर मी तुम्हाला एक सिंपल टेक्निक सांगतो. पहा का ज्या रिॲक्टंटचा मोल्स टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट हा लो असतो, तो काय असतो, लिमिटिंग रिएजंट असतो. पहा बरं का, लिमिटिंग रिएजंट कोणता. पहा तर the reactant having moles to stoichiometric coefficient, having moles to stoichiometric. आता हे सांगितलं आपण स्टॉइचियोमेट्रिक म्हणजे काय. स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट, moles to stoichiometric coefficient ratio, moles to stoichiometric coefficient ratio is lowest. ज्या रिॲक्टंटचा मोल्स टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट काय असेल, लोएस्ट, इज दी लिमिटिंग रिएजंट. एखाद्या केमिकल रिॲक्शनचा लिमिटिंग रिएजंट कसा ओळखायचा, का ज्या रिएजंटचा मोल्स टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट रेशिओ हा लोएस्ट असेल, तर तो काय असणार, त्या रिॲक्शनचा लिमिटिंग रिएजंट. बरोबर की नाही. पहा आता हे लिमिटिंग रिएजंट वर आपल्याला याच्या थिअरीमध्ये काय खूप डिटेल्स जायचं नाही. आपल्याला काय घ्यायचं याच्यावरचे न्यूमेरिकल्स. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा का लिमिटिंग रिएजंट काय असतो, तर इट इज कम्प्लिटली कन्झ्युम इन केमिकल रिॲक्शन अँड इट लिमिट्स दी अमाऊंट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन केमिकल रिॲक्शन. तो रिॲक्शन मध्ये कम्प्लीट कन्झ्युम होतो, किती प्रॉडक्ट फॉर्म होणार हा तो डिसाइड करतो, हे डिसाइड करतो. त्याला काय म्हणायचं, लिमिटिंग रिएजंट. आणि हा लिमिटिंग रिएजंट कसा ओळखायचा, का ज्या रिॲक्टंटचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट हा लोएस्ट असेल, तर तो काय असणार आहे, त्या केमिकल रिॲक्शन मध्ये लिमिटिंग रिएजंट असेल. बरोबर का नाही. पहा आता आपण याच्यावर न्यूमेरिकल्स घेऊ. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पहा फक्त डेफिनेशन आणि इथे एक जे स्टेटमेंट लिहिलंय एवढा स्क्रीनशॉट घ्या. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपल्याला न्यूमेरिकल्स घेता येतील. पहा काय प्रॉब्लेम दिला आपल्याला, तर 60 ग्रॅम ऑफ अमोनिया ट्रीटेड विथ 110 ग्रॅम ऑफ CO2. बरोबर की नाही. पहा 60 ग्रॅम अमोनिया दिलाय, 110 ग्रॅम CO2 बरोबर तो काय केलाय, रिॲक्ट केलाय. पहा म्हणजे हा जो अमोनियाचा फॉर्म्युला आहे, त्याची रिॲक्शन इथे दिलेली. अमोनिया CO2 बरोबर रिॲक्ट केला. इथे काय तयार झालं आहे, तर याला काय म्हणायचं, युरिया. काय तयार झालाय, युरिया. NH2 ट्वाइस CO प्लस H2O. हा काय, युरिया. बरोबर की नाही. मग त्याने काय विचारले, का या रिॲक्शन मध्ये काय विचारले, ए तर आयडेंटिफाय लिमिटिंग रिॲक्टंट. बरोबर की नाही. नंबर 2 काय विचारले, कॅल्क्युलेट दी मास ऑफ युरिया फॉर्म. हा युरिया किती तयार होईल. आणि काय विचारले, हाऊ मच एक्सेस रिएजंट इज लेफ्ट. जो एक्सेस आहे दोघांपैकी तो किती शिल्लक राहील, असं त्यांनी विचारलेलं आहे. बरोबर की नाही. आता हा प्रॉब्लेमच्या सोल्युशन मध्ये आपण जे दिलेले ते अगोदर लिहून घेऊया. व्हॉट इज गिवन डेटा. गिवन डेटा काय काय, तर युरिया इथे अमोनिया दिलाय NH3, त्याचं मास दिले. मी आपण असं म्हणूया W ऑफ अमोनिया, म्हणजे W म्हणजे काय, मास. किती येते, 60 ग्रॅम. बरोबर. त्याच्यानंतर अमोनियाचं मोलर मास किती येणार आहे, मोलर मास. तर ते मोलर मास एक नायट्रोजन 3 हायड्रोजन आहेत अमोनियामध्ये. नायट्रोजन 14
हायड्रोजन 3 किती येणार 17. पहा म्हणजे काय आलं 17 ग्रॅम पर मोल, एवढा काय आला आपला हा मोलर मास आलं. बरोबर का नाही. पहा त्याच्यानंतर CO2 दिलाय. पहा CO2 चं वजन, पहा मास ऑफ CO2 WCO2 म्हणून आपण त्याला. पहा किती येते 110 ग्रॅम आणि त्याचं मोलर मास किती येईल मोलर मास ऑफ CO2. तर पहा मला वाटतं ते पहा CO2 आहे, कार्बन 1 12, ऑक्सिजनचं 32, किती आले 44. पहा काय म्हणायचं 44 ग्रॅम पर मोल. बरोबर की नाही. पहा आता इथं आपल्याला लिमिटिंग रिएजंट आपल्याला शोधायचा आहे. बरोबर की नाही. पहा लिमिटिंग रिएजंट साठी मी एक तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं होतं का ज्या रिएक्टंटचा, पहा इथं 2 रिएक्टंट आहेत, एक अमोनिया आणि दुसरा CO2. बरोबर. पहा आता या दोघांपैकी लिमिटिंग रिएजंट कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ज्या रिएजंटचा पहा का मोल्स टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट हा लो असतो. पहा बरं का मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट लो असतो, तो काय असतो त्या रिएक्शनचा लिमिटिंग रिएजंट. बरोबर का नाही. मी तुम्हाला असं सांगितलं ना स्टेटमेंट मध्ये मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ज्याचा लो आहे तो काय असणार आहे लिमिटिंग रिएजंट. पहा मोल्स आपल्याला माहिती आहे का नाही. पहा मी आपण मोल्स ऑफ अमोनिया कॅल्क्युलेट करून घेऊ. पहा इथं याच्यावरून पहा इथं देअरफॉर मोल्स ऑफ अमोनिया NH3. पहा बरं का याच्यावरून ना सांगतात काय मोलर मास ऑफ अमोनिया डिवाइड बाय मास ऑफ अमोनिया डिवाइड बाय मोलर मास. पहा मास किती आहे हे असं आहे. पहा W/M. पहा किती येणार हे तर W किती आहे 7 मास ऑफ अमोनिया. मोलर मास किती आहे पहा अमोनियाचं मोलर मास पहा इथं 14 आणि 3 17. पहा बरोबर की नाही. पहा इथं जर प्रॉब्लेम मध्ये आपण थोडा बदल करूया. पहा इथं 60 ग्रॅम आहे, इथं 68 ग्रॅम घ्या. किती घ्या 68 ग्रॅम. म्हणजे जरा थोडं कॅल्क्युलेशन लॉग टेबल वापरायचं आपल्याला आवश्यकता पडणार नाही. पहा आता याचे मोल किती येतील तर साधारणपणे पहा मोल्स ऑफ अमोनिया पहा हे किती येतात 17 चौक 68. पहा बरं का किती मोल येतात त्याचे 68. 17 चौक 68 म्हणजे मोल किती आले असे 4 मोल आले. बरोबर की नाही. पहा मोल्स ऑफ अमोनिया किती आले 4. पहा तसं पहा हा आता CO2 पहा मोल्स ऑफ CO2 कसं शोधणार मास ऑफ CO2 W/M. पहा मास ऑफ CO2 किती आहे 110 डिवाइड बाय पहा मोलर मास 44. पहा किती होणार हे पहा 44 जुने 28 आणि पुढं 22 जुने 44 म्हणजे साधारणपणे 2.5 मोल येतील. पहा आता थोडक्यात काय झालं आपला हे हा A आणि हा B. बरोबर की नाही. पहा काय झाला हा रिएक्टंट A आणि हा B आपण असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. पहा आता आपण लिमिटिंग रिएजंट शोधूया. लिमिटिंग रिएजंट कसा शोधायचा पहा मोल्स आपण शोधले. पहा इथे मी तुम्हाला मोल्स शोधलेले हे आपण इथे दिले. बरोबर की नाही. मोल्स ऑफ अमोनिया नंतर मोल्स ऑफ CO2. आता आपण इथे A म्हणूया हाऊ द लिमिटिंग रिएजंट इज आयडेंटिफाइड. बरोबर की नाही. काय सांगितलं होतं मी ज्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट रेशिओ लो असेल तर तो काय म्हणायचा लिमिटिंग रिएजंट. पहा आता इथं आपण मोल्स टू पहा मोल्स ऑफ अमोनिया आणि त्याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट पहा किती इथं 2. पहा इथं आपण असं म्हणूया मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट कोणाचा ऑफ अमोनिया. पहा किती येतोय अमोनियाचे मोल किती आहेत 4 स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट 2. पहा बरं का याचा रेशो किती आला 2. पहा किती आला याचा रेशो 2. बरोबर काय. पहा आणि मोल्स टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ऑफ CO2. पहा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट मोल किती आले CO2 चे 2.5 आणि त्याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट पहा इथे किती हा 1. बरोबर काय. हे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट मी तुम्हाला सांगितलं पहा किती आहे 1. किती आला हा तर इट इज 2.5. पहा मला सांगा इथं हा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट हा अमोनियाचा आहे हा CO2 चा आहे. लो कोणाचा आहे अमोनियाचा आहे आणि म्हणून काय म्हणणार अमोनिया काय लिमिटिंग रिएजंट. पहा इथं काय म्हणायचं मग देअरफॉर
ammonia NH3 is limiting reactant or limiting reagent. काय रिझन कसं तर हा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट कसा आहे लो आहे म्हणून बरोबर. म्हणजे पहिला आपला पॉइंट क्लिअर झाला. कोणता आहे लिमिटिंग रिएजंट अमोनिया. आता बऱ्याच जणांना इथं असं वाटेल की इथं अमोनियाचे 2 मोल आहे CO2 चा 1 मोल आहे अमोनियाचे मोल जास्त आहे म्हणून अमोनिया एक्सेस रिएजंट CO2 चा मोल कमी आहे म्हणून CO2 हा लिमिटिंग रिएजंट. हे असं आयडेंटिफाय करायचं नाही. मी काय सांगितलं ज्या रिएक्टंटचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट लो असेल तर तो काय असणार आहे आपला लिमिटिंग रिएजंट. पहा इथं CO2 चे मोल भले कमी असू द्या परंतु त्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट रेशो कसा आहे लो आलेला आहे सॉरी हाय आलाय तो काय एक्सेस रिएजंट आणि ज्याचा लो आलाय तो काय लिमिटिंग रिएजंट. पहा आता प्रॉब्लेमचा आपल्याला पुढचा पार्ट बी काय म्हटलंय कॅल्क्युलेट दी मास ऑफ युरिया फॉर्म. बरोबर का मास ऑफ युरिया फॉर्म कसं शोधणार तर अगोदर मोल्स ऑफ युरिया शोधू आपण. मोल्स ऑफ युरिया मोल्स ऑफ युरिया कसे शोधायचे तर पहा हे जे युरियाचे मोल बरोबर का पहा आणि त्याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट यांचा रेशिओ आपण काय करायचा रिॲक्ट करायचा कम्पेअर करायचा परंतु कोणाचा तर जो लिमिटिंग रिएजंट आहे तो लिमिटिंग रिएजंट तो डिसाइड करतो ना प्रॉडक्ट किती फॉर्म होणार आहे बरोबर की नाही. पहा म्हणून हा लिमिटिंग रिएजंट अमोनिया आणि युरिया यांचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ काय करू आपण कम्पेअर करू. पहा आता इथे आपण असं म्हणूया पहा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ कोणाचा ऑफ अमोनिया. हे अमोनियाच का घेतला CO2 का नाही घेतला तर हा लिमिटिंग रिएजंट आहे अमोनिया आणि तोच डिसाइड करतो प्रॉडक्ट किती फॉर्म होणार आहे म्हणून तो कंपॅरिझन करायचा. पहा इज इक्वल टू पहा मोल ऑफ युरिया टू त्याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट. पहा बरं का काय करायचं आपण असं म्हणू n डिवाइड बाय स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट ऑफ युरिया. पहा आता मला सांगा युरियाचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 1 आहे बरोबर काय. पहा आणि यांचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट रेशिओ पहा किती हा अमोनियाचा 2 आहे. पहा म्हणजे काय होणार आहे n पहा ही व्हॅल्यू आपण किती ठेवली 2. पहा इथं काय म्हणायचं n ऑफ युरिया म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया डिवाइड बाय त्याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे तो 1 आहे तो असता तर 2 घेतला असता बरोबर की नाही. पहा म्हणजे आपल्याला इथं काय मिळेल देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया किती येणार आहे 2 into 1 किती आले 2. पहा मोल्स ऑफ युरिया किती आले 2. आता मोल्स एकदा मिळाले का मोल्स वरून आपण काय शोधायचं मोलर मास बरोबर की नाही. पहा मग देअरफॉर काय म्हणणार पहा मोलवर मास शोधायचं. पहा मोल्स ऑफ युरिया हा बरं का इज इक्वल टू मास ऑफ युरिया डिवाइड बाय मोलर मास ऑफ युरिया बरोबर की नाही. पहा आता हे कसं शोधणार मोल्स आपल्याला माहिती आहेत मास आपल्याला युरियाचा शोधायचंय. पहा इथे आपल्याला काय विचारले कॅल्क्युलेट दी मास ऑफ युरिया फॉर्म हे विचारले ना. मास शोधण्यासाठीच आपण अगोदर काय शोधले युरियाचे मोल शोधले. आता मोल आणि मास यांचं काय रिलेशन आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय मोलर मास हे रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे. मोल्स कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला हे सांगितलेले आहे बरोबर की नाही. पहा मग तो फॉर्म्युला आपण इथे यूज करूया मोल्स ऑफ युरिया इज इक्वल टू मास ऑफ युरिया डिवाइड बाय मोलर मास बरोबर की नाही. आता युरियाचा पहा फॉर्म्युला काय आहे युरियाचा फॉर्म्युला पहा मी तुम्हाला सांगतो असा आहे तो इथे लिहिलेला आहे. पहा NH2 ट्वाइस CO बरोबर की नाही. त्याचं मोलर मास किती आहे रे मोलर मास ऑफ युरिया तर पहा युरिया मध्ये नायट्रोजन किती आहे 2. पहा बरं का इथे 2 आहेत ना नायट्रोजन दोघांचं 14. पहा बरं का कसं येणार आहे 14 प्लस हायड्रोजन 4 किती झाले 4 कार्बन 1 12 ऑक्सिजन 16 बरोबर की नाही. पहा हे किती येणार त्याचं मोलर मास 60 ग्रॅम पर मोल. पहा बरं का हे लक्षात ठेवा. पहा आता युरियाचं मोलर मास आपल्याला माहिती आहे. पहा देअरफॉर काय म्हणणार तर मास ऑफ युरिया इज इक्वल टू पहा बरं का मास ऑफ युरिया काय आहे n into मोलर मास. पहा n ऑफ युरिया मोल्स ऑफ युरिया into मोलर मास ऑफ युरिया. पहा मग इथे काय म्हणणार देअरफॉर मास ऑफ युरिया पहा बरं का म्हणजे W युरिया मोल किती आहेत युरियाचे 2 आणि त्याचा मोलर मास किती आहे 7 बरोबर की नाही. पहा हे काय आलं पहा 60 किती होणार आहे 120 ग्रॅम. पहा बरं का
म्हणजे युरिया किती फॉर्म होणार, 120 ग्रॅम एवढा युरिया फॉर्म होणार. बरोबर. पहा, हा झाला आपला पहिला पॉईंट, हा झाला दुसरा पॉईंट. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये तिसरा पॉईंट काय विचारलेला आहे पहा, हाऊ मच एक्सेस रिएजंट इज लेफ्ट. पहा, एक्सेस रिएजंट कोणता आहे, हा CO2 एक्सेस रिएजंट आहे. CO2 काय एक्सेस रिएजंट आहे ना हा, बरोबर नाही, हा CO2 एक्सेस रिएजंट आहे. हा किती शिल्लक राहतोय असे विचारलेले, लेफ्ट म्हटले ना म्हणजे किती शिल्लक राहतोय ते विचारलेलं आहे. पहा, आता CO2 किती शिल्लक राहतोय ते आपल्याला विचारले, बरोबर नाही. कसं शोधायचं ते, तर इथं आपण नंबर सी म्हणूया. आता नंबर सी काय म्हणायचं, मास ऑफ CO2 लेफ्ट किंवा मोल्स आपण अगोदर घेऊ. मग पहा, आता CO2 जो शिल्लक राहतोय तर तो किती शिल्लक राहतोय ते आपल्याला शोधायचंय. परंतु हा शिल्लक किती राहतोय ते शोधण्यासाठी तो रिॲक्ट किती झालाय ते अगोदर शोधावं लागेल ना. मग आपण काय म्हणूया, तर मोल्स ऑफ CO2 रिॲक्टेड अगोदर असं म्हणूया. पहा, मोल्स ऑफ CO2 रिॲक्टेड, बरोबर की नाही. CO2 शिल्लक किती राहतोय त्याच्या अगोदर तो जेवढा रिॲक्ट किती होतोय तो आपल्याला शोधावा लागेल. जेवढा रिॲक्ट झालाय त्याच्यातून दिलेलं वजन वजा केलं का आपल्याला शिल्लक किती राहील ते मिळेल, बरोबर. पहा, मोल्स ऑफ CO2 रिॲक्टेड कसं शोधणार. पहा, तर मोल्स ऑफ मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट रेशिओ ऑफ CO2 इज इक्वल टू, पहा बरं का काय तयार होते, याच्यापासून युरिया तयार होते ना. पहा, मग युरियाचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट रेशिओ घेऊया आपण. पहा, मोल्स ऑफ युरिया टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ऑफ युरिया. पहा, आता याचा रेशिओ घेतला आपण, बरोबर. पहा, याचे मोल्स किती शिल्लक राहतात ते आपल्याला अगोदर, किती रिॲक्ट होतात ते आपल्याला अगोदर शोधावं लागेल, बरोबर की नाही. पहा, आता हा रेशिओ किती आहे, पहा युरियाचे मोल किती आहेत, युरियाचे मोल 2 मिळाले. स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ 1 आहे. पहा, म्हणजे पहा हा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट किती आला 2. पहा बरं का, आता याचे मोल पहा, हे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट किती आहे याचा 1 आहे. पहा बरं का, मग इथं आपण असं लिहूया n डिवाइड बाय 1, बरोबर की नाही. पहा n, पहा n ऑफ CO2 डिवाइड बाय 1, बरोबर की नाही. आणि हा रेशिओ पहा युरियाचे मोल्स 1 आहे, स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट 1 आहे, ते दिसतोय आपल्याला, बरोबर की नाही. जरा व्यवस्थित समजून घ्यायचं हे कसं लिहिलंय. हे 2 म्हणजे काय, मोल्स ऑफ युरिया इथे मिळाले 2, आणि इथं स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट हा किती आहे 1 आहे युरियाचा, इथं मी लिहित नाही. पहा, म्हणजे काय मिळणार आपल्याला इथं, मोल्स ऑफ CO2 किती, तर 2 मिळाले. पहा, CO2 चे मोल किती मिळाले, 2 मिळाले. पहा, म्हणजे थोडक्यात काय आहे पहा बरं का, CO2 चे टोटल मोल पहा बरं का, तर हे किती 2.5 आहे साधारणपणे, त्यापैकी 2च रिॲक्ट होतात, बरोबर की नाही. पहा 2 रिॲक्ट होतात, मग आता किती मास रिॲक्ट होते, बरोबर की नाही. पहा, मग आपण मास पहा, देअरफॉर मास ऑफ CO2 रिॲक्टेड. पहा इथं आपण असं म्हणूया, देअरफॉर मास ऑफ CO2 रिॲक्टेड. कसं शोधणार, मोल्स वरून. पहा, तर आपल्याला असं माहिती आहे फॉर्म्युला, इकडे पुढे घेऊया आपण. काय मिळेल, तर पहा NCO2 इज इक्वल टू WCO2 डिवाइड बाय MCO2. पहा बरं का, मास किती रिॲक्ट होते WCO2, NCO2 इंटू MCO2. पहा बरं का, युरियाचे पहा इथं CO2, युरिया नाही CO2. पहा CO2 चा मास पहा, आता आपल्याला मिळेल हा फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय केला. W आपल्याला शोधायचा आहे, W म्हणजे मास, बरोबर काय, हे शोधायचंय. CO2 चे मोल किती आले, 2 आले. पहा, आणि CO2 चं मोलर मास किती आहे वर तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. पहा किती आहे 44. पहा W ऑफ CO2 किती आहे 44, म्हणजे CO2 किती रिॲक्ट झालाय, मास ऑफ CO2 रिॲक्टेड किती आहे एवढं, बरोबर की नाही. पहा मग शिल्लक किती राहिले, बरं का आपण 1 बाय 1 शोधत चाललोय बरं का. इथं मोल्स ऑफ CO2 रिॲक्टेड ते मोल शोधले, नंतर मास ऑफ CO2 रिॲक्टेड ते मास शोधलं, बरोबर की नाही. मास कशावरून शोधला आपण, मोल्स टू मोलर मास आणि मोलर मास यांचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून, बरोबर की नाही. पहा आता इथं असं म्हणूया, देअरफॉर मास ऑफ CO2 अनरिॲक्टेड, मास ऑफ CO2 अनरिॲक्टेड. अनरिॲक्टेड म्हणजे काय, लेफ्ट बिहाइंड, शिल्लक राहिलेलं, लेफ्ट शिल्लक राहिलेलं, बरोबर की नाही. पहा कसं शोधणार, पहा
CO2चं टोटल मास किती दिलंय 110, बरोबर की नाही पहा, मायनस रिॲक्ट झालेला मास किती आहे हे 88, 44 ग्रॅम, बरोबर की नाही पहा 88 पहा, हे किती आलं दोघांची वजाबाकी, तर साधारणपणे हे येईल आपल्याला 22 ग्रॅम पहा. मग इथं काय म्हणायचं, देअरफॉर मास ऑफ CO2 अनरिॲक्टेड म्हणजे जास्त आहे ना, मग किती शिल्लक राहतो, एक्सेस रिएजंट आहे ना, किती शिल्लक राहतो, तर 110 ग्रॅम पैकी 22 ग्रॅम एवढा शिल्लक राहतो, बाकीचा रिॲक्ट होतो पहा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लिमिटिंग रिएजंट वरचा प्रॉब्लेम जमला पाहिजे. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला खूप डिटेल्स मध्ये सांगितलाय, याच्यावर तुम्ही बाकीच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. लिमिटिंग रिएजंट कसा ओळखायचा, तर ज्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट रेशिओ कमी असेल तो लिमिटिंग रिएजंट असतो. दुसरा भाग पहा, जो लिमिटिंग रिएजंट आहे पहा, बघा इथे काय विचारलंय, कॅल्क्युलेट द मास ऑफ युरिया फॉर्म, बरोबर की नाही. मग जो लिमिटिंग रिएजंट आहे तर त्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ आणि जो प्रॉडक्ट तयार झालाय तर त्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ दोन्ही कम्पेअर करायचे, बी शोधायचं. नंतर हाऊ मच एक्सेस रिएजंट इज लेफ्ट, जो एक्सेस आहे आपल्याला माहिती होतं ए मध्येच एक्सेस कोण आहे, मग त्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ आणि प्रॉडक्टचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ, प्रॉडक्ट युरिया आहे ना त्याचा मोल टू स्टॉइचियोमेट्रिक रेशिओ कम्पेअर करायचा. त्याच्यावरून काय शोधायचे, मोल्स. एकदा मोल शोधले का त्याचं मास किती रिॲक्ट झाले, आणि हे रिॲक्ट झालेलं मास मिळालं का मग जे इनिशियल दिलेलं मास आहे त्याच्यातून काय करायचं, रिॲक्ट झालेलं मास हे वजा करायचं, काय मिळतं, मास अनरिॲक्टेड, बरोबर काय पहा. तर याप्रमाणे या लिमिटिंग रिएजंटच्या प्रॉब्लेमची चांगली तयारी करायची. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.